सन्मानाची, महाराष्ट्राच्या मावळ्यांची, या राष्ट्राच्या सन्मानाची। प्राणपणाने लढून जागले जे कर्तव्याला, सारी दुनिया सलाम करते त्यांच्या शौर्याला। शौर्य 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 शौर्य। आयुष्याचे सार्थक करते देशासाठी मरणे, देशभक्तीचे उधाण ज्या हृदयाच्या दर्याला, सारी दुनिया सलाम करते त्यांच्या शौर्याला। धर्म शौर्य कर्म शौर्य प्राण शौर्य शौर्य। गुन्हा घडल्याची कंप्लेंट पोलीस स्टेशनला दिल्यावरच पोलीस तपास सुरू करतात असा आपला समज आहे। परंतु हा समज दहिसर क्राईम ब्रँच युनिट 12च्या पोलीस टीमनं ठामपणे खोडून काढला। 2006 साली हैदराबाद इथं घडलेल्या एका मोठ्या गुन्ह्याचा छडा मुंबई पोलिसांनी अवघ्या 72 तासात लावला। एवढंच नव्हे तर या केसमधील आरोपी मुद्देमालासह पकडून दिले। वास्तविक या केसशी मुंबई पोलिसांचा सुतराम संबंध नव्हता, परंतु मुंबईच नव्हे तर देशभरात घडणाऱ्या गुन्ह्यांवर आपलं कसं लक्ष असतं हे ह्या केसच्या निमित्तानं दहिसर क्राईम ब्रँच युनिट 12नं जगाला दाखवून दिलं। त्याची ही अजब शौर्य कथा। मी सुनील दरेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई। मी 1985 मध्ये पोलीस दलामध्ये सामील झालो। नाशिक येथे ट्रेनिंग केल्यानंतर माझी पोस्टिंग मुंबईला झाली। मी मुंबईला वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये शाखामध्ये काम केलं। सन 2006 ते 2008 दरम्यान मी मुंबई क्राईम ब्रांच दहिसर युनिट 12 या ठिकाणी नेमणुकीस होतो। आम्ही त्या ठिकाणी असताना वेगवेगळे महत्त्वाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणले। त्यामध्ये एक महत्त्वाचा गुन्हा म्हणजे 16 मे 2006 मध्ये हैदराबादला एक मोठी चोरी झाली होती।
दिनांक 15 मे 2006. रात्रीच्या काळ्या कुट्ट जगात लखलखणारे सोन्याचे दागिने आपल्या बॅगमध्ये भरण्यात ते दोघं गुंतले होते. निश्शब्द वातावरणात कमालीच्या वेगानं दोघांचे हात काम करत होते. काही वेळातच आपला कार्यभाग साधून ते दोघं आल्या पावली परत निघाले. तेव्हा उद्या सूर्योदयानंतर देशात कोणता हाहाकार माजणार आहे याची फक्त त्या दोघांना कल्पना होती. या आनंद नगरमधल्या घरफोडीत त्या संशयिताला शोधायला आपण रात्रभर पेट्रोलिंग केलं. पूर्ण एरियात कोम्बिंग केलं. कुठे सापडला नाही. कुठे अंडरग्राउंड झाला असेल तो. जातोय कुठे शोधून तर त्याला काढायचंच आहे. पण ज्या दिवशी सापडेल ना रावणाने त्याच्यावर असा सेक्शन लावूया ना की 4-5 वर्ष आतमध्ये जायला पाहिजे. हो ना, फक्त सापडू दे. मी पण माझे सोर्सेस ट्राय करतो. बरं तू काय चहा नाश्ता घेणार आहेस? हो हो कमांडर जरा चहा नाश्ताचा बघा ना, खूप भूक लागली आहे. येस सर. मोरे जरा टीव्ही लावा. ओके सर. आणि आता एक अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी. काल रात्री काही अज्ञात लुटारूंनी हैदराबाद मधल्या पंजुकोट्टा भागातील हे दागिन्यांचे शोरूम लुटले. हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या 3 मजली शोरूमच्या 3ऱ्या मजल्यावरील खिडकी फोडून चोरांनी दुकानामध्ये प्रवेश केला आणि दुकानाच्या शोकेसमध्ये ठेवलेले सुमारे 6 कोटीचे दागिने चोरून तेथून पोबारा केला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुकानाबाहेर सिक्युरिटी गार्डचा पहारा असताना सुद्धा हे कृत्य करण्यात आलं. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. आता हे कृत्य नेमकं कोणी केलं असेल याबाबत हैदराबाद पोलिसांच्या मनामध्ये संशय आहे. पण या प्रकरणाबाबत अद्याप त्यांना कुठलाही सुगावा लागलेला नाही. कॅमेरामन अतुलसह WBC न्यूज हैदराबाद. साहेब खूप मोठा हात मारलाय रॉबरीवाल्याने. रावराणे काय वाटतं तुला कोणी गेम वाजवला असेल? दरेकर, ज्वेलरी दुकानाच्या बाहेर एकदम टाईट सिक्युरिटी असते, तरीही रॉबर कंपनीने रिस्क घेतली. म्हणजेच ह्याचा अर्थ ज्याला दुकानाची सगळी जॉग्राफी माहिती आहे त्यांनीच हे काम वाजवलेलं असणार. साहेब शॉपमधलाच कोणी असेल? नाही कमांडर, शॉपमधलं नाही. तुझं ओपिनियन काय? मला सांग रावराणे, ह्या गोल्ड मर्चंट लॉबीचा रूल काय? हेच की ज्वेलरीचं दुकान बंद करत असताना सगळी ज्वेलरी दुकानात म्हणजे त्यांच्या तिजोरीत किंवा सेफमध्ये ठेवायची. आणि जर त्याने असं केलं नाही आणि रॉबरी झाली तर त्यांना इन्शुरन्सचे पैसे नाही मिळत. करेक्ट आहे. पण सर हैदराबादच्या बाबतीत तसं नाही झालं. सगळा माल शोकेशमध्ये जसाच तसा आहे. ॲब्सोल्युटली. म्हणजे याचाच अर्थ असा की त्या दिवशी दुकानातले दागिने तिजोरीत गेलेच नाहीत. आणि हे ज्यांनी स्मार्टली ऑब्झर्व केलं ना रावराणे, त्यांनीच गेम वाजवलाय. पण मग तुझं मत काय त्याच्या बाबतीत? विनोदने तर गेम वाजवला नसेल. बोलो सेठ, क्या नहीं टिकट आपको? मुंबई. मुंबई की लास्ट गाड़ी तो निकल गई, अब तो सुबह की है. ठीक है, एक टिकट बुक करो. आपका नाम बताइए. सर चहा घ्या. थँक्यू कमांडर. विनोद म्हणजे तोच ना रॉबऱ्या करणार आहे? तोच विनोद. पण दरेकर, ह्या केसमध्ये विनोदचाच हात असेल तसं तुला का वाटतंय? गुन्हा करण्याची पद्धत म्हणजे तुला सांगतो मी रावराणे, 1998 का 99 गोरेगाव पोलीस स्टेशनला होतो डिटेक्शनला. मे महिन्यातली ती केस ना मला क्लिअर कट आठवते. महेश कोठारींचा मला फोन आला होता. अच्छा हो गया साहब, आप आ गए साहब. साहब मैं लुट गया साहब, मैं बर्बाद हो गया साहब. साहब सब कुछ लुट के चले गए साहब. देखो साहब
मैं रास्ते पे आ गया साहब। साहब आप कुछ भी करके उनको पकड़ना साहब, जिन्होंने मेरी दुकान लूटी है साहब। कमांडर, ह्या दुकानाची चारी बाजूने पाणी करा। हे बोर्डे बहुधा छुप्या मार्गाने आत आले असतील आणि हा सगळा माल घेऊन त्याच रस्त्याने परत गेले असतील आणि काही पुरावे सापडतात का बघा। येस सर। शेठजी, हा सगळा प्रकार किती वाजता घडला? साहब अभी दोपहर में जब मैं खाना खाने घर चला गया था साहब। साहब मेरा तो माल गया, लेकिन साहब कुछ लोगों ने अपने गहने मेरे पास रखे थे साहब, वो भी सब लूट के चले गए साहब। मला सांगा शेठजी, रात्री तुम्ही दुकान बंद करताना हा सगळा माल कुठे ठेवता? साहब रोज रात को दुकान बंद करने से पहले मैं सारा माल अंदर तिजोरी में रख देता हूँ। अच्छा, म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही दुपारी जेवायला जाताना हा सगळा माल इथे शोकेशमध्ये असतो? जी साहब। तुमच्या दुकानात कोणी नोकर? इतना बड़ा व्यापार नहीं मेरा कि नौकर का खर्चा पाल सकूं साहब। सिर्फ सीजन में गांव से मेरा भाई आ जाता है, वरना मैं अकेला ही दुकान संभालता हूँ। सर दुकानाच्या मागे एक खोली आहे, त्या खोलीच्या एसीची जाळी उचकटलेली आहे। म्हणजे माझा संशय खरा ठरला तर हा सगळा गेम व्यवस्थित प्लॅन करून गेलाय। अच्छा, शेठजी दुपारी जेवायला जाताना तुझ्याकडे शेवटचा कस्टमर कोण आलेला? हाँ साहब, एक कस्टमर आया था अंगूठी खरीदी करने के लिए। उसे मैंने सारी अंगूठियाँ दिखाई थी साहब, और उसे जो पसंद आई वो खरीदी करके चला गया साहब। उसका हुलिया बता सकते हो? याद नहीं साहब, मगर साहब वो तो कस्टमर था। आता कस्टमर होता की कस्टमरच्या वेशातला चोर होता हे लवकरच कळेल। शेठजी मला सांगा, साधारण कितीचा माल होता इथे? साहब सोना चांदी मिला के यही कुछ 9 से 10 किलो था साहब। म्हणजे मोठाच हात मारलाय। एवढा माल उडवलाय म्हणजे याच्यातला नक्कीच काही माल तो मालखाऊ सोनाला विकणार आणि मुंबईतनं कल्टी घेणार। त्याच्या आधी काहीतरी हालचाल करायला पाहिजे। कमांडर एक काम करा, तुम्ही फिंगरप्रिंट्स वाल्याला बोलवून घ्या। येस सर। लगेचच। आरोपीच्या पुढल्या पाऊलखुणा पोलिसांनी वेळीच ताडल्या। मग त्याप्रमाणे पोलिसांनी आपलं वर्कआउट सुरू केलं। ज्वेलरी केस ओपन करण्यासाठी पोलिसांनी आपल्या पोतडीतून नेहमीचं अस्त्र बाहेर काढलं। ते अस्त्र म्हणजे खबऱ्या। दरेकरांनी आपल्या खबऱ्यामार्फत आपलं पुढलं टार्गेट फिक्स करण्याचं ठरवलं। साहेब मारू नका साहेब, मला काय माहिती होतं की चोरीचा माल विकायला आणलाय? तुला काय वाटलं? हा सोन्याची खाण आहे त्याच्याकडे? का रे छप्पन टिकली पट्टी पडवतो मला? साहेब गलती झाली साहेब। कमांडर, चोरीचा माल विकत देताना चार्ज लावा याच्यावर।
आणि याच्या दुकानाच्या नावाने सर्च वॉरंट काढा. सगळा खाल्लेला मला बाहेर पडेल. साहेब आपले वार्ता तर ऐका साहेब. आता जे काय बोलायचं असेल ना कोर्टात बोलायचं. घेऊन जायला चल बाबा चल. चला त्याला घेऊन ये इकडे. कहाँ हाथ मारा था? सर आप क्या बात कर रहे हैं, मुझे कुछ भी समझ में नहीं आ रहा. एक बात ध्यान में रख, मेरा पहला हाथ चलता है बाद में जबान चलती है. सर हमने कोई चोरी नहीं की है. वहाँ का आईची खोटी शपथ द्यायला लाज नाही वाटत? सर आपको कोई गलतफहमी हो रही है. मैं वहाँ कोई माल बेचने नहीं गया था. बेचने नहीं गया था? तिकडे का मुजरा करायला गेला होता काय? सर हमें पैसों की जरूरत थी. मैं वहाँ मारवाड़ी से होटल में मिलने गया था. आपके लोगों ने मुझे पकड़ लिया. मैं तेरी परेड करवाता हूँ, सब बात याद आएगी. साहब साहब ये वही कस्टमर था जो मेरी दुकान में आया था. और साहब ये सब मेरा ही माल है साहब. तुम्हारा माल है? हाँ. आईची खोटी शपथ घेतो, तुझे को यही ठोकता हूँ. बताता हूँ. ये माल मैंने इसकी दुकान से उड़ाया. कैसे? अरे कहिए साहब, क्या सेवा करूँ आपकी? आप शायद दुकान बंद कर रहे हैं. चलिए कोई बात नहीं, मैं कहीं और से ले लेता. अरे नहीं साहब, कस्टमर भगवान होता है. आपके लिए ये दुकान 24 घंटे खुली है. आइए आइए. बोलिए साहब, क्या बताऊं आपको? कोई अच्छी सी अंगूठी दिखाइए. अरे साहब हमारे यहाँ सब अच्छा ही माल है. आपको जो पसंद आए वो ले लेना. ये लीजिए साहब. अच्छा हाँ ये वाली दिखाइए. हाँ ये देखिए. वो वाली दिखाइए. ये लीजिए. नहीं वो बड़ी वाली दिखाना जरा. ये वाली कितने की सेठ जी? सिर्फ 5000 की. अरे क्या सेठ जी, थोड़ा कम करिए. अरे साहब आपसे क्या ज्यादा लेंगे. एक काम कीजिए, 200 रुपये कम दीजिए. ठीक है पैक कीजिए. ले लीजिए साहब. चलिए सेठ जी. ओके ओके साहब. मातम. अंगूठी खरीदना तो एक बहाना था. शॉप को झाड़ी मारने का. जी साहब. इसी दौरान मैंने पूरी दुकान की स्टडी कर ली. कहाँ पे क्या रखा है सब देख लिया. और उसके बाद दुकान का पूरा नक्शा इधर दिमाग में फिट कर लिया. फिर टाइम फिक्स. उसके एक दिन पहले मैंने विंडो एसी का जाली उखाड़ कर वहाँ पर रख दिया. अगले दिन जब सेठ जी खाना खाने गए तो मैंने विंडो को अंदर धक्का दे दिया और अंदर शोरूम में सारा माल सजा हुआ था. सेठ ने हमारा काम आसान कर दिया. और साहब तिजोरी में चोरी करना थोड़ा मुश्किल होता है. फिर वो माल उस को बेचने होटल गया था. जी साहब.
लेकिन ये पूरा माल नहीं है। बाकी का माल का है, बोल। बताता हूँ, सब बताता हूँ सर। कमांडर 2 पंच आणा, मुद्देमाल रिकव्हरीसाठी जायचं। येस सर। रावणाने ती केस ना 24 तासात ओपन केली होती, त्यामुळे सगळी प्रॉपर्टी मला इंटॅक्ट सापडली। थोडा जरी उशीर लावला असता ना तर या विनोदने सगळा माल त्या मालवाहू व्यापाराला विकला असता आणि त्याने तो वितळवला असता, नाहीतर हे काम त्यांनी स्वतः केलं असतं। या विनोदला आम्ही बऱ्याच वर्षापासून ओळखतोय, खूप डोकेलिटीवाला आरोपी आहे तो। म्हणजे दिवसा ढवळ्या रॉबरी? दिवसा पण करतो आणि रात्रीची सुद्धा करतो। खूप पोचलेला आरोपी आहे तो। मान गए विनोद भाई आपको। मगर आपको कैसे पता कि इस डब्बे में माल है? श्रीकांत, हमारे धंधे की बुलंदी को अगर छूना है ना तो उसकी हर छोटी बड़ी चीज पर नजर रखनी पड़ेगी। पिल्ले पर मेरी बहुत दिन से नजर थी। ये पैसा सूद पे उठाता था और बदले में जेवर लेता था। जब वो पैसे वापस नहीं करते थे तो उनके जेवर को पिघला के बेचता था। तो मगर विनोद भाई, इस जेवरों का क्या करेंगे हम? मतलब रोकड़ा कहां से लाएंगे? सिंपल, इसे पिघलाकर हम उसी मार्केट में बेचेंगे। वो कैसे? सोने की तार बना के, ना रहेगा बांस और ना बजेगी बांसुरी। म्हणजे सोनं वितळण्यापर्यंत याची मजल गेली त्या विनोदची। हो ना, हा विनोद रामबली सिंग म्हणजे मेजर जेलबर्ड। मेजर जेलबर्ड म्हणजे अंदरबारवाला। हो ना, रावणाने तुला सांगतो, पार्ला म्हण, अंधेरी म्हण, बोरिवली, भाईंदर, एक नाही 12 ते 15 केसमध्ये याचं नाव आहे। आणि प्रत्येक रॉबरी केसमध्ये याचं टार्गेट ज्वेलरी शॉप आहे। आणि सर्व ह्या रॉबरी केसमध्ये कॉमन फॅक्टर काय माहिती आहे का? ज्या ज्वेलरी शॉपमध्ये दागिने शोकेशमध्ये ठेवलेले असतात ना, त्याच दुकानाला हा टार्गेट करतो। पण सर, हा विनोद प्रॉपर मुंबईचा की? मुंबईचाच ना। अरे सांतारूच्या पाईपलाईनमध्ये लहानाचा मोठा झालाय। पण दरेकर, ही केस तर हैदराबादमध्ये झाली आहे ना? सो व्हॉट? अरे मुंबईत हात मारून पोट भरलं नसेल म्हणून मुंबईच्या बाहेर गेला असेल। असंही मुंबईत रॉबरी झाली की त्याच्यावर संशय येतोच ना, म्हणून त्यांनी डेअरिंग केली असेल। बाय द वे, शेवटची केस कुठे लॉन्च झाली होती त्याच्या विरुद्ध? बोरिवलीला। यार, अभी तक सेठ ने नाश्ता नहीं भेजा है घर से। आ जाएगा। अरे क्या आ जाएगा यार, अब पेट में यहाँ पे इतनी जोरों की आग लगी हुई है और नाश्ता नहीं करेंगे ना तो फिर काम भी नहीं हो पाएगा। भाई तुम बात सही कर रहे हो, दिन भर रात भर काम करते हैं हम लोग। ये नाश्ता आएगा, खा के काम पे वापस लग जाएंगे। लगता है नाश्ता आ गया। लम्हा ए, क्या कर रहे हो? साहब, साहब जाने दो। नहीं, साहब नहीं, छोड़ नहीं दूंगा। जाने दो। भाई, भाई, चुप, सब जाने दो, सब जाने दो। भाई, सब उठा उठा। उधर भी है, देख उधर उधर। जाने दो साहब। चुप चुप। भाई जाने दो। भाई जान दो ना उसको। भाई वो मेरा भाई है भाई। भाई जाने दो। भाई फोन कर। बोरिवलीच्या केसमध्ये पुढे काय झालं? बोरिवलीचे सिनियर पीआय पीडी तिवारी साहेबांनी या केसमध्ये विनोदला उचलला होता
तेव्हा त्याच्याकडून प्रॉपर्टी रिकवर झाली. पण विनोदचा वाढता क्राईम रेट पाहता त्याच्यावर MPDA प्रोसेस सुरू करण्यात आली. पण टेक्निकली पुढे ती सक्सेस झाली नाही. म्हणून मग या मॅटरमध्ये DCP कारळेने हात घातला. जैन सर, हा विनोद याला बोरिवली रॉबरी केसमध्ये अटक झाली सर. ह्याच्यावर सेक्शन 56 लावा आणि त्याप्रमाणे तडीपारीची कारवाई करा. पण याला तडीपार करून सोडायचं तरी कुठे सर? याला मुंबईच्या बाहेर सोडलं तर हा पुन्हा मुंबईत येऊन याची ऍक्टिव्हिटी सुरू करेल. गाँव कौन सा है तेरा? आजमगढ़. और कौन रहता है वहाँ पे? रिश्तेदार है. एक काम करा, याला आजमगड पोलिसांच्या ताब्यात द्या आणि त्यांना याच्या ऍक्टिव्हिटीवर नजर ठेवायला सांगा. येस सर. घेऊन जायला. दरेकर, विनोदचे लोकेशन जर आजमगड असेल तर तो सापडायलाच हवा. यू राईट सतीश. हा जर विनोद रामबली आजमगडला नसेल तर हैदराबाद रॉबरी केसचा गेम त्यांनीच वाजवला. आय एम डॅम शुअर. कमांडर. यस यस. आजमगड पोलीस स्टेशनला ताबडतोब कॉन्टॅक्ट करा. आणि एक गोष्ट, या विनोद रामबलीच्या आपल्या रेकॉर्डला जेवढे जुने फोटोग्राफ्स असतील सगळे शोधून काढा. यस सर. क्विक. हेलो, आजमगढ़ पुलिस था? हाँ, मैं मुंबई दहीसर क्राइम ब्रांच से कांस्टेबल बात कर रहा हूँ. क्या है कि हमने यहाँ से एक मुजरिम को तड़ीपार किया है, उसके बारे में थोड़ी सी जानकारी चाहिए थी. नाम एक मिनट है सर. नाम है विनोद रामबाली सिंह. एड्रेस है मकान नंबर 312, हनुमान मंदिर के पीछे, तीसरी लेन, लाल चौक, आजमगढ़. हाँ, हमें ये जानकारी चाहिए थी कि वो लोकल पुलिस स्टेशन में हाजिरी देने आता है कि नहीं, और वो आजमगढ़ छोड़ के गया है किधर, वो ज़रा देख लीजिए. ज़रा उनका रिकॉर्ड चेक कीजिए सर. हाँ, जैन सर, जैन सर. अरे काय झालं? काय म्हणतायत ते? अरे काय नाही, ते रेकॉर्ड चेक करून सांगतायत. आपण परत थोड्या वेळाने फोन करूया. हे बघ, सापडले फोटो. जय श्री कृष्ण साहब, आपकी बस उधर खड़ी है. मेरा टिकट देता हूँ ना. वैसे आप मेरा नाम लेंगे तो कोई टिकट के बारे में आपको पूछेगा ही नहीं. तर मी पुन्हा आपल्यासाठी घेऊन आली तीच ब्रेकिंग न्यूज. फक्त हैदराबादच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या दागिने चोरी प्रकरणाची. हैदराबाद मधल्या प्रसिद्ध आणि भव्य शोरूम मध्ये दागिन्यांची चोरी झाली. चोरीला 24 तास उलटून गेले असले तरी अजूनही एकही धागा हैदराबाद पोलिसांना याबाबत सापडलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे याबद्दलचा एकही संशयिताला अजूनही अटक झालेली नाही. मुळात ही चोरी इतक्या सराईतपणे कशी झाली हाच प्रश्न पोलिसांना भेडसावतोय. परंतु लोकांच्या मनामध्ये मात्र शंकेची पाल चुकचुकते. आपण सुरक्षित आहो की नाही याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. कॅमेरामन अतुलसह WBC न्यूज, हैदराबाद. बरोबर आहे त्यांचं. गुन्हा होऊन 24 तास उलटून गेले तरी पोलिसांकडे एकही पुरावा नाहीये. याचा अर्थ आरोपी लोकल नाहीये. बरोबर आहे तुझं म्हणणं सतीश. जैन सर. जैन कमांडर. कमांडर, त्या विनोदची खबर काढायला सांगितली होती, काय झालं त्याचं? तिथल्या पोलिसांनी कळवलं की 2 महिन्यापूर्वी विनोद आजमगडला होता. म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे तो पोलीस स्टेशनला रोज हजेरीसुद्धा देत होता. पण आजाराचं कारण सांगून तो पोलीस स्टेशनला येईन असं झालं. आणि आपण जेव्हा चौकशी केली ना तेव्हा तिथले पोलीस त्याच्या घरी गेले होते, पण तो तिथेही नव्हता. आणि त्याच्या घरातल्यांनी पण सांगितलं की त्यांना काहीच माहीत नाही आहे असं कळवलं आहे त्यांनी सर. सतीश, हा विनोद आजमगडला नाही आहे. कसं आहे, सुरुवातीच्या काळात त्यांनी पोलीस स्टेशनला हजेरी देऊन पोलिसांना गाफील ठेवलं आहे आणि संधी मिळताच तो तिकडून निसटला आहे. दरेकर, तुमचा पॉईंट एकदम करेक्ट आहे. त्याला जेव्हापासून मुंबईपासून हद्दपार केलेला आहे त्याने ह्या एरियात एकही प्लान केला नाहीये. तर त्यांनी हैदराबादचं शॉप लुटलं
आणि या विनोदला आहे ना काही करून ट्रॅप करायलाच हवा. पण त्याने जरी हैदराबादची रॉबरी केली असेल ना तर ज्वेलरी मेल्ट करायला तो मुंबईत नक्की देणार. आर यू शुअर दरेकर? 100% सतीश. पण सर त्याला आपण ट्रॅप कसा करायचा? अरे रावण एक काम कर ना, तुझ्याकडे खबऱ्यांचं मोठं टीमवर्क आहे ना, लाव ना सगळ्या खबऱ्यांना कामाला. तो मुंबईत आला की नाही याचं व्हेरिफिकेशन त्यांच्याकडनंच करून. एक मिनिट, बरं आठवलं, माझ्या ड्रॉवरमध्ये विनोदचे काही फोटोग्राफ्स आहेत, ते सांभाळून ठेवा म्हणजे पुढे आपल्याला त्याचा उपयोगी पडेल. हो, राईट साईडच्या ड्रॉवरमध्ये. आणि ते फोटोग्राफ सगळ्या खबऱ्यांना दे. नक्की. कळ हे बघ, हे त्याचे काही फोटोग्राफ्स आहेत. मुंबईतून तडीपार केलेला कुख्यात रॉबर विनोद रामबली सिंग हा आझमगडमधून गायब झाला ही न्यूज दहिसर क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्यामुळे गायब झालेल्या विनोदवर पोलिसांचा संशय अधिकच बळावला. गोल्ड रॉबरी हा विनोदचा वीक पॉइंट असल्यानं पोलिसांनी त्याला शोधण्याचं वर्कआउट सुरू केलं. नमस्कार साहेब. बोल. विनोद सिंग साहेब, तो जर मोठा डाव मारून मुंबईत आला असला तर तो पैसे उधळायला नक्कीच मोठ्या ठिकाणी जाणार. 1 नंबरचा शौकीन माणूस आहे साहेब. आणि हा, त्याला याचा पण लई नाद आहे. हा, पण तुम्ही आता बोलताय की त्याने मोठा डाव मारलाय म्हणजे तो नक्कीच एखाद्या मोठ्या ठिकाणी जाणार साहेब. आणि साहेब, मोठ्या ठिकाणची खबर काढायची म्हणजे नोट पाहिजे ना. कोरे आहेत, काम वाजलं पाहिजे. होय. आणि या खबर पक्की असली पाहिजे. साहेब, धंद्यासोबत बैमानी नाही करत आपण. तुम्हाला विनोद सिंगची सगळी खबर देतो. ही जबान आहे आपली. येतो साहेब. चल. सब विनोद कहाँ है कुछ पता नहीं है. लेकिन माल बेचने के लिए विनोद वो तुम्हारे पास आया था. हाँ साहब, लेकिन उसके बाद वो मेरे पास आया ही नहीं है. झूठ बोल रहे तू. नहीं साहब, वो तो एक बार ऐसे ही गलती से, लेकिन आपने मुझे पकड़ा था साहब. साहब, उसके बाद ये सब काम धंधा छोड़ दिया है. कमाता हूँ लेकिन ईमानदारी से साहब. साहब, धंधे की कसम. साहब, आप मेरी बात मानते क्यों नहीं हो? मुझ पर विश्वास रखो साहब. बीवी बच्चे वाला आदमी हूँ साहब. इतनी बड़ी गलती तो मैं 2 बार तो नहीं कर सकता हूँ ना साहब. और वो भी आपके समझाने के बाद. कभी नहीं. जैन सर. जैन कमांडर बोला. सर, हा विनोद 2-3 सिम यूज करतो. अच्छा. हो, आणि त्यापैकी हा एक नंबर आहे सर. एक काम कर, घर पे फ़ोन लगा और बोल काम की वजह से अर्जेंट बाहर जा रहा हूँ. काम होने के बाद वापस आऊँगा. लगा फ़ोन. अच्छा साहब. हाँ, मैं बात कर रहा हूँ. मेरी बात ध्यान से सुन. 10 सवाल मत कर. मैं धंधे के काम की वजह से कुछ दिन के लिए बाहर गाँव जा रहा हूँ. काम होने के बाद फ़ोन करूँगा. अभी ज़्यादा बात नहीं कर सकता हूँ मैं. कमांडर सर, ह्याचे आणि विनोद सिंगचे कॉल डिटेल्स मागून घ्या. ओके सर. जैन सर. अरे साहब, मैंने कुछ भी नहीं किया. एक मिनिट. कमांडर, ही केस ओपन होईपर्यंत त्याला आपला स्पेशल रूम ठेवा आणि चांगलं खायला प्यायला घाला. ओके सर. अरे साहब, मैंने कुछ भी नहीं किया है साहब. ये विनोद अरेस्ट होने तक तुम कुछ कर भी नहीं पाओगे. घेऊन जा ना साहब. चल. काय तोंड उघडलं काय नाही? नाही रे, विनोद त्याला भेटलाच नाही असं तो म्हणतोय. आणि त्याच्या फोनच्या कॉल लॉगमध्ये त्या विनोदचा पण नंबर काही सापडला नाही. बाय द वे, तुझ्या खबरांकडनं काही अपडेट्स? मी त्याला कामाला लावलेलं आहे आणि मला खात्री आहे आपल्याला काही ना काहीतरी इम्पॉर्टंट टिप त्याच्याकडनं मिळेलच. गुड. पण सतीश, या हैदराबाद केसमध्ये आपण इतके इन्व्हॉल्व झाले इकडचे लोकल प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला वेळच नाही आहे. इकडचे केसेस पण आपल्याला बघायला पाहिजे नाही का? नक्कीच. पण त्या अगोदर तू जरा फ्रेश होऊ नये.
अरे बरेच दिवस घरी गेला नाहीयेस. तू तरी कुठे घरी गेलायस? आणि तुझी स्थिती माझ्यापेक्षा काय वेगळी नाहीये. अरे अपना तो ऐसा ही है ना, ड्यूटी कम्स फर्स्ट. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य जोपासणारी खाकी वर्दी क्षणोक्षणी जीवाची बाजी लावून प्रत्येक गुन्ह्याचा छडा लावण्यात गुंतलेली असते. दहिसर क्राईम ब्रँच याला अपवाद नव्हती. हेलो, अजय सिंह बात कर रहा हूँ. हाँ बोलो. मैं मुंबई पहुँच गया हूँ. किसी को शक तो नहीं हुआ तुम्हारे पर? नहीं, आप सिर्फ काम बताइए और कहाँ मिलना है बताइए. ठीक है, तुम एक काम करो, आज मुंबई घूमो. शाम को मैं तुम्हें एड्रेस एसएमएस करता हूँ. शाम को मिलते हैं. ठीक है, आपके एसएमएस का इंतजार करूँगा. बोल. हॅलो. हा साहेब, विनोदची टीप मिळाली. विनोदची? बोल लवकर. साहेब, तुमचा अंदाज एकदम चाबूक निघाला. विनोद मुंबईमध्येच आहे. बातमी 100% खरी आहे ना? अहो साहेब, 200% खरी आहे. आपले पंटर लोक आहेत ना, खबरी, त्यांनीच टीप दिली आहे. बरं ऐक, आता ह्याच्या पुढचं काम, त्याच्यावर बारीक नजर ठेव. तो काय करतो, कुठे जातो, कोणाला भेटतो, त्याला कोण भेटायला येतं, याची सगळी तपशील माहिती मला मिळाली पाहिजे. होय साहेब, तुमचं काम 100% होऊन जाईल. हां चल, फोन ठेव. ठेवतो. अरे बरं झालं तू आलास. काय झालं? टीप आली आहे. विनोद मुंबईतच आहे. तुझा अंदाज खरा होता. बोललो ना, हा मुंबईतच येणार. जातोय कुठे? हे बघ, आता ह्या विनोदसाठी आपल्याला कुठल्याही क्षणी निघावं लागेल. पण त्यासाठी आपल्याला प्रायव्हेट व्हेकलची व्यवस्था करावी लागेल. आपल्या डिपार्टमेंटच्या गाड्या तो पटकन ओळखेल. नो प्रॉब्लेम. मी एरियातल्याच कुठेतरी गॅरेजला पकडून सगळ्या प्रायव्हेट व्हेकल्सची व्यवस्था करतो. बोल. हा साहेब, तुमची कोंबडी आली आहे. स्पॉट बोल. 4 वक बार. तिकडेच थांब, नजर ठेव. आम्ही पोहोचतोच. हा ठीक आहे साहेब. बंद कर रे, गाना बजाना बंद कर. चल बंद. अरे बाहर निकाला, जीप में बैठने का. अरे तुमको समझता नहीं क्या? हाँ चल बाहर. हो गोल्डन बॉय, पहचाना? हो गोल्डन बॉय, पहचाना? सर आपको कैसे भूल सकता हूँ? वो काजल ज्वेलर में आपने तो मुझे अंदर किया था. मतलब सब याद है? सर पुलिस वालों को कौन भूलता है? याद तो तुम्हें रखना पड़ेगा ही, मुझे भी और तुम्हारे हम लोगों ने मारे हुए डंडे को भी. अरे सर क्या आप भी. और बताइए कैसे आप, और इधर कैसे आना हुआ? गाना वाना सुनने आए या किसी को उड़ाने आए? तुझे उठाने आए हम लोग. मुझे? अरे क्या साहब, मैंने कुछ किया भी नहीं, फिर भी आप ऐसा कर रहे हैं. सर लगता है आपके इलाके में किसी ज्वेलर को फिर से लूटा गया है, इसलिए आप मुझे ढूंढ रहे हैं. सर मैंने कुछ नहीं किया सर. अच्छा? हाँ सर. कमांडर सर, जर्दी घ्यायची. नीट चेक करा. नागडा करावा लागला ना तरी चालेल. प्रॉपर झडती घ्या. सर तो पिवळा धातू नाही सापडला.
अरे साहब मैं बोल रहा था ना, मैंने कुछ नहीं किया। तुमने कुछ नहीं किया? नहीं सर। तो तेरे बाप ने किया? क्या समझ के रखा है पुलिस वालों को? अरे सर देख, बता दे, मैं तो ठोक देंगे तेरे को। अरे साहब मैं कह रहा हूँ ना, मैंने सच में कुछ नहीं किया है। विनोद, टाइम पास बहुत हो गया। अब बता, हैदराबाद रॉबरी का माल तुमने कहाँ छुपा के रखा है? अरे वो हैदराबाद वाला? हाँ सर, मैंने टीवी में देखा था। अरे सर वो तो बहुत बड़ा कांड है, मैं तो छोटा मोटा आदमी हूँ सर, वो उतना बड़ा कांड किसी बड़ी गैंग के हाथ है। इसका मतलब तुम्हें कुछ नहीं पता? नहीं साहब। ये तेरे मोबाइल टॉर्च के लोकेशन। आजमगढ़ से कितनी बार बाहर गया तू? क्या भीख मांगने गया था? क्या सर आपको मेरी बात पे यकीन नहीं हो रहा है? आजमगढ़ में तेरे को तड़ी पार किया, चांस मिला वहीं से भी भाग लिया, तो बंबई में मारने आया था तू? अरे साहब अपनी आदत से मजबूर होता है। मैंने सोचा इस बार कोई बड़ा काम करूंगा सुमड़ी में, लेकिन अभी आप मिल गए तो कुछ दिन अंदर ही रहना पड़ेगा लगता है। इसका मतलब हैदराबाद के केस में तेरा हाथ है, तू नहीं मानेगा ना? अरे सर मैं आपसे कह रहा हूँ मैंने कुछ नहीं किया है। जिसकी बोले मैं उसकी कसम खा लूँ, मेरा इस केस से कोई लेना देना नहीं। ओ हीरो, मोबाइल निकाल। कौन सा फोन सर? अबे सॉक्स में जो मोबाइल है वो मोबाइल निकाल। तीनशे 7 पासून नंबरची सुरुवात होती है, नाक पडायचं आहे। हॅलो, हां या नंबरला आता जस्ट मिस कॉल आला होता। कुठला नंबर आहे? बरं बरं, ओके धन्यवाद। नागपाड्यातील लॉजचा नंबर आहे। कमांडर काढायची वरात, चला घेऊन। अरे चल। ए विनोद भाई कहाँ हो यार? कब से फोन ट्राई कर रहा हूँ। उतर नीचे। कमांडर धरती क्या? पूर्ण धरती क्या? तिकडे पण बघा, वर तिकडे। काहीच नाही साहेब, हे बघा। हैदराबादच्या दुकानचा ट्रेडमार्क? क्या रे? हाँ? क्या समझ के रखा पुलिस वालों को? अब तो बोल, अकेला है तू? बोल बोल बोल, कौन कौन है तेरे साथ? मैं और मेरा दोस्त श्रीकांत। पहले मैं हैदराबाद गया और मैंने पूरी दुकान की फिल्म उतारी। उसके बाद मैंने श्रीकांत को हैदराबाद बुलाया। और सारा माल उड़ा कर हम लोग यहाँ आ गए और श्रीकांत निकल गया। श्रीकांत कहाँ गया? नहीं मालूम। फिर ये कौन है और यहाँ क्या कर रहा है? वो मेरा दोस्त अजय सिंह है। मुंबई में जो काम हम सुनार से कराने वाले थे वो ये करने वाला था। क्या है कि माल बहुत ज़्यादा है और हम किसी पे विश्वास नहीं कर सकते। रावराणे, आपण ही केस ओपन केली खरी, पण मॅटर खूप मोठा आहे। याबाबत आपल्याला सिनियर्सना कळवायला हवं। तू त्यांना कॉल कर, तोपर्यंत मी यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करतो। चला चल रे। केवळ टीव्हीवर मिळालेल्या एका ब्रेकिंग न्यूजच्या आधारे दहिसर क्राईम ब्रांचच्या मुरब्बी पोलिसांनी गोल्ड रॉबर विनोद रामबली सिंगला गजाआड केलं। ही रिकव्हरी झाल्यानंतर हैदराबादच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या गृहमंत्र्यांना फोन करून मुंबई पोलिसांचं त्यांनी अभिनंदन केलं आणि 10 लाख रुपयाचं बक्षीस टीमला जाहीर केलं। त्यावरून आपल्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या
त्यांनी 5 लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. त्यानंतर आमच्या टीमचा सत्कारही केला. त्यावेळेस मला सांगायला आवश्यक वाटतं की त्यावेळेचे मुंबई क्राईम ब्रँचच्या जॉईंट CP मीरा बोरवणकर मॅडम होत्या. त्यांनी खूप प्रयत्न केले आणि सर्व रिवॉर्ड 15 लाखाचं रिवॉर्ड आमच्या टीमला